आज गणपती बाप्पांना प्रसादासाठी सकाळ सकाळी शिरा बनवला. आणि आता स्वयंपाकासाठी गावावरून भेंडी आणलेली ते धुवून सुकत ठेवले. भेंडीची भाजी करायची. इथं केले वांग्याची आमटी, गावाकडून आणलेली भेंडी. चला मग आता तयारी करूया मोदक बनवायची. चला मग आता मोदक बनवायला सुरुवात करूया. आपण उकडीचे मोदक बनवणार आहे. त्यासाठी हे मी तांदळाचं पीठ इथं चाळून घेते. इथं मी 2 वाट्या पीठ घेतले, 2 वाटी पाणी घेतले. त्याच्यात थोडंसं आता मीठ टाकूया. चला आता हे वाफवत ठेवूया. तोपर्यंत आपण सारणाची तयारी करूया. पिठाची उकड काढतो म्हणून मला खोबरं चिरून देत होती. चला आता आपण सारण बनवून घेऊया. मग त्याच्यामध्ये खोबरं आणि गूळ टाकलाय थोडा कमी पडेल मला वाटते, म्हणून अजून थोडा टाकते गूळ. हा सेंद्रिय गुळ आहे ना, ह्याने छान कलर येते, छान दिसतात मोदक. देऊन तोपर्यंत मला मनुके दिलेत. मनुके पण टाकायच्यात. तुम्ही कसे बनवता मोदक मला कमेंट करून नक्की सांगा. सारणामध्ये पण मी थोडंसं मीठ टाकले, थोडे मनुके आणि खसखस. खसखस टाकल्यावर पण छान टेस्ट लागते. सर गेलेत आमचे गावी, त्यांना येईपर्यंत मोदक तयार करायचे. म्हणजे आले म्हणजे ते गणपती विसर्जनला जातील. मोदक तयार करायला छान वाटते, पण गणपती बाप्पा जाणाऱ्या विचाराने वाईट वाटते. मी थोडंसं वेलची पावडर, साखर टाकले त्याच्यामुळे ते व्यवस्थित हे होत नाही ना, वेलदोडे बारीक होत नाही त्याच्यामुळे. हे बघा सारण किती छान तयार झाले. आता मोदक कसे दिसतात बनवून आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू.